वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण गंगाफळ बनवणार आहे. गंगाफळ कधीही डार्क ग्रीन पार्टचा घ्यायचा, म्हणजे त्याची कात ही डार्क ग्रीन हवी. तो गंगाफळ एकदम चवीला छान असा असतो. अगोदर मी गंगाफळ स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्या बिया काढून घेतल्या आणि बारीक असा चिरून घेणार आहे. ही गंगाफळची भाजी आपण भंडाऱ्यात असते ना, त्याच पद्धतीने बनवणार आहोत. त्याच्यामुळे गंगाफळ जास्त बारीक पण नाही कापायचं, मीडियम साईजचा गंगाफळ हे आपण कट करून घेणार आहोत. अगोदर गंगाफळ स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याची बिया काढून घेतल्या आणि अशा पद्धतीने आपण गंगाफळ कट करून घेतलं. आपण भंडाऱ्यात गेलो म्हणजे कसं आपल्याला गंगाफळची भाजी खूप आवडते, मग त्याच पद्धतीने मी आज बनवणार आहे. आता परत गंगाफळ स्वच्छ धुतला. आता मसाला करूया. 4 ते 5 मिरच्या घेतल्या मीडियम तिखट, म्हणजे जास्त तिखट नसलेल्या. अद्रक आणि लसूण टाकलं आणि कोथिंबीर घेतली. हे आपण थोडं जाडसर असं वाटून घेऊया मिक्सरला. हे बघा, असं आपण जाडसर दळून घेतलं आहे. आता याला आपण बाजूला ठेवूया. आता गॅसवर आपण कढई ठेवूया. हे बघा, अशा पद्धतीने. आता त्याच्यात 3 पळ्या तेल घातलं आणि मोहरी टाकली. मोहरी तडकायला लागली की त्याच्यात आपण जिरं घालूया. जिरंही चांगलं तळून फुललं की आता जे आपण जाड वाटण दळलं होतं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, ते घालूया आणि थोडा कढीपत्ता घालूया. याला थोडं चांगलं फ्राय होऊन घेऊ देऊया. हे फ्राय झालं की याच्यात आता आपण धने आणि बडीशोपचं जाड कट केलेलं ते घालूया 1 चमचा. थोडी हळद घालूया आणि हे काय म्हणतात, मसाला घालूया. मसाला तुम्ही कुठलाही घातला तरी चालेल. त्याच्यात आता गंगाफळ स्वच्छ धुवून घालूया आणि पूर्ण मिक्स करून घेऊ. आता याच्यात धने आणि बडीशोपचं जे जाडसर आपण कूट केलेलं असतं त्याची टेस्ट एकदम छान अशी येते. आणि थोडं चवीनुसार आपण मीठ घालूया आणि थोडं पाणी घालूया. याला पूर्ण मिक्स करून झाकून शिजवून घेऊया. गंगाफळ थोडं हे असं आणि थोडा गूळ घातला. गूळ याच्यासाठी की आपण जी भंडाऱ्यात भाजी खातो ती थोडी तिखट गोड अशी असते, त्याच्यामुळे मी थोडंसंच गूळ घातलं आणि झाकून दिलं. गंगाफळ जेवढं कडक दिसतं पण तेवढं नसतं, ते पटकन असं शिजून जातं. त्याच्यामुळे त्याला जास्त पाणी पण घालायची गरज नाही आणि मंद आचेवर शिजू द्यायचं. 5 ते 7 मिनटात गंगाफळ आपलं शिजून तयार झालं आहे. आता याला आपण स्मॅशरच्या साहाय्याने ठेचून घेऊया. गंगाफळची भाजी ही भंडाऱ्यात नेहमी अशी ठेचलेली असते, म्हणजे घोटलेली असते. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे सर्व गंगाफळ ठेचून घेतलं आणि ही बघा, आपली झटकीपट अशी ही गंगाफळची भाजी रेडी झाली. सेम भंडाऱ्यात असते ना तशीच. चवीलाही एकदम छान आणि सुगंध असा एवढा येतोय की आताच खाऊन घ्यावी अशी वाटते. आता भंडारा म्हटला म्हणजे त्यात मिरचीची भाजी तर आलीच पाहिजे, म्हणून मग हिरव्या मिरच्या घेतल्या मीडियम साईज याच्या. जास्त तिखट नाही, मीडियम याच्याच घेतल्या आणि त्यांना धुवून टाकलं. मिरची आपण अशा पद्धतीने चिरून घेऊया. आता मिरच्या चिरून झाल्या. यांना आता एका साईडला ठेवूया. याच्यात टाकण्यासाठी थोडे लसूण आणि अद्रक आपण थोडं जाडसर असं ठेचून घेऊया. जाडसरच करायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं. आता लोखंडी तव्यात मी तेल घातलं, त्यात जिरं घातलं. जिरं फ्राय झालं की लसूण आणि अद्रक आपण जे ठेचून घेतलं होतं जाडसर ते घालूया. त्यात आता मिरची घालूया. मिरची घातली का मिक्स करून घ्यायचं आणि थोडं मीठ घालायचं. मिरचीची भाजी ही भंडाऱ्यात सर्वांना आवडते आणि सगळ्यांची आवडती अशी ही असते. त्याच्यामुळे आपण आज बनवून पाहत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने थोडं पाणी घालून दिलं. पाणी घातलं आणि त्याला झाकून देऊ. आता पाण्यातच मिरची 5 मिनटं आपण शिजवून घेऊया. हे बघा, पाणी उकळून गेलं. आता तिला शिजवून घेऊ देऊया. मिरची शिजून गेली. आता याच्यात आपण शेंगदाण्याचं जाडसर कूट होतं ते घालूया. धने आणि बडीशोपचं 1 चमचा बारीक कूट घालूया. यांना मिक्स करून घ्यायचं आणि परत अजून थोडं शेंगदाण्याचं कूट घातलं, थोडी हळद, असं प्रकारे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. ही झाली आपली भंडाऱ्यातली मिरचीची भाजी. तुम्हा सर्वांना कशी वाटली ही रेसिपी? हे बघा,
झटकीपट होणारी अशी ही मिरचीची आणि गंगाफळीची भाजी आज आपण केली. आता आपण वरण करूया. वरण म्हटलं म्हणजे एकदम पटकन होणारं जर पाहिजे असेल तर अशा पद्धतीने करायचं. मी डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देऊन देते. जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, हे काय हिरवी मिरची असं टाकलं आणि टोमॅटो टाकला. त्यानंतर फ्राय करून घेतला. त्याच्यात आता थोडी हळद घातली आणि जी डाळ होती ती मी 10 मिनटं अगोदर भिजवून ठेवली होती, तुरीची डाळ ती घातली. तुरीची डाळ थोडी भिजवून ठेवली ना तर पटकन होतं. चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि गरम पाणी घालून कुकर लावून घेतला. गरम पाण्याचे एक पटकन शिट्या होतात. 2 ते 3 शिट्यातच आपलं वरण हे रेडी होऊन गेलं. आता आपलं कसं असतं, घरात अचानक पाहुणे आले, धावपळ असली तर अशावेळी हे चांगलं असतं. आता आपण बट्टी करूया. बट्टीसाठी मी तीळ घेतली, बडीशोप, धने, मीठ घेतलं, हळद घेतलं आणि जिरा, थोडा खाता सोडा आणि ओवा घेतला. आणि याच्यात आपण 2 ते 3 चमचे दही घालूया. दहीने बट्टीला टेस्ट एकदम छान येते. आता ह्या बट्टीच्या पिठात आपण मका टाकून दळून आणतो, पण माझ्याकडे ते नव्हतं मका दळलेलं, तर तेच पीठ मी थोडं घालून घेतलं आणि मिक्स करून हे केलं. आपल्या खानदेशात श्रावण महिना आला म्हणजे दर सोमवारी आपल्या घरोघरी वरणबट्टी ही होतच असते आणि बट्टी म्हटली म्हणजे एकदम पोट भरून जेवण होतं. हे बघा, अशा पद्धतीने आपण बट्टी लाटून घेऊया. याच्यात ओवा, तीळ, धने, बडीशोप आणि हे टाकलेलं आहे खाता सोडा, त्याच्यामुळे एकदम टेस्ट येते आणि दहीमुळे तर बट्टीला एकदम छान अशी टेस्ट येते. अशा पद्धतीने आपण बट्ट्या लाटून घेऊया. त्याला मस्त पूड येतं अशा पद्धतीने. आणि भंडाऱ्यात कसं असतं, लाटणं वर न करता हातानेच असं पसरून घेतात, तेल लावतात, परत फोल्ड करतात, परत तेल लावतात, परत फोल्ड करून परत तेल लावतात आणि अशा पद्धतीने हातानेच पूड तयार करून घेतात. तर एवढ्या जणांच्या ह्याच्यात प्रत्येक पारी लाटायला वेळ नसतो, तशा पद्धतीने पटापट करून ठेवून देतात. आता आपण एका कढईमध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यावर चाळणी ठेवून बट्ट्या वाफायला ठेवूया. एक 15 ते 20 मिनटं ह्या बट्ट्या आपण वाफवून घेऊया. हे बघा, बट्ट्या वाफवून झाल्या, चेक केल्या तर एकदम छान अशा वाफवून झालेल्या होत्या. बट्ट्या वाफवून झाल्या. आता आपण यांना काढून घेऊया. एकदम छान अशा ह्या बट्ट्या तयार झाल्या आहे. ह्या गरम गरम अशाही खाल्ल्या तरी छान असतात. हे बघा किती छान पूड आल्या. आता यांना आपण कट करून घेऊया. कोणाकोणाला नुसत्या वाफवलेल्या बट्ट्या आवडतात, पण आपण यांना तळणार आहोत. अशा पद्धतीने सर्व बट्ट्या आपण कट करून घेणार आहोत. बट्ट्या एवढ्या खुसखुशीत झाल्या होत्या की एकदम काय सांगायचं, एकदम टेस्टी अशा ह्या बट्ट्या झाल्या होत्या आणि चव तर अप्रतिम होती. हे बघा, अशा पद्धतीने आता यांना आपण एका तव्यामध्ये तेल टाकलं, गरम करून घेतलं आणि तळून घेऊया. हे तेलात किंवा तुपातही तळता येतं, पण मी तेलातच तळून घेतले आहे. अशा पद्धतीने आपण सर्व बट्ट्या ह्या तळून घेऊया. बट्ट्या ह्या क्रिस्पी करायच्या असतील तर थोडं जास्त वेळ तळायच्या आणि जर नुसतं आपल्याला नावाला तळायच्या असतील तर नुसतं 2 ते 3 मिनटं फिरवून काढायच्या. पण आमच्या घरी क्रिस्पी आवडतात म्हणून मी तळून घेतल्या. अशा पद्धतीने आपला भंडाऱ्याचं जेवण कंप्लीट झालं, म्हणजे बनवून झालं. त्याच्यात डाळ, भात, बट्टी आणि मिरचीची भाजी, गंगाफळीची भाजी अशी हे मेनू केलं आहे. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि झटपट रिद्धिस किचनला सबस्क्राईब करा. या सर्वांनी भंडाऱ्याचं जेवण करायला. याच्यावर साजूक तूप टाकलं म्हणजे एकदम छान असं स्वादिष्ट असं हे जेवण होतं. कशी वाटली तुम्हाला गंगाफळीची भाजी आणि मिरचीची भाजी? रेसिपी आवडल्यास तुम्हीही घरी ट्राय करून पहा. आता पुढे श्रावण महिना येत आहे. परत श्रावण महिन्यात भंडारा, कोणाच्या घरी पूजा असते तेव्हा असा हा स्वयंपाक आमच्या खानदेशात नेहमी होत असतो. चला तर मग, रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. या सर्वांनी जेवण करायला. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.